तिथे इतिहास उभा राहतो, दगड नाही बोलत तिथे इतिहास उभा राहतो. संस्कार जिथे घडतात तोच खरा दुर्ग असतो, तोच खरा दुर्ग असतो. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनी, तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते. माझा कोड क्रमांक 17A. संग्रामदुर्ग हा केवळ दगडमातीचा किल्ला नाही, तर तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्य निष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. या किल्ल्यावर लढलेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळे हे धैर्य, निष्ठा आणि कर्तव्य बुद्धीचे तेजस्वी उदाहरण आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी दुर्ग, स्वराज्य आणि स्वाभिमान सोडला नाही. आजच्या पिढीने त्यांच्याकडून जबाबदारी, धैर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार घ्यायला हवेत. आज मित्रांनो, थोडा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना कसे होते? ते आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास ऐकत होते, स्वराज्याची स्वप्न पाहत होते, मावळे जमवत होते, देशासाठी काहीतरी करायचा निश्चय मनामध्ये बाळगत होते. या उलट आजची 13-14 वर्षांची मुलं काय करताय? मोबाईल, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स, मारामारी, भाईगिरी यांचे प्रमाण तर खूप वाढले आहे. 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट, चाकणमध्ये एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. ही हत्या केली कोणी? तर एका अल्पवयीन मुलानेच. म्हणजे आपला समाज कुठे जात आहे ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. संस्कारांची जागा स्क्रीनने घेतली आहे आणि संयमाची जागा हट्टाने. अशा गोष्टींमध्ये आपला समाज अडकत चालला आहे. आज मुलांना मोठं होऊन काय बनायचंय हेच त्यांना माहित नाही. यामध्ये चूक मुलांची नाही, संस्कार आहे तो फरक आहे तो संस्कारांचा. आज कित्येक पालकांना आपल्या मुलांशी संवाद साधायला वेळ नाही, त्यांना आदर्श, संयम, शिस्त, संस्कार शिकवायला वेळ नाही. आज जर आपल्या मुलाला योग्य संस्कार किंवा योग्य दिशा मिळाली नाही तर त्याचा संपूर्ण परिणाम त्याच्या पुढील आयुष्यावर होत असतो. आणि जर आपल्याला हा परिणाम होऊ द्यायचा नसेल तर संग्रामदुर्ग शिवसंस्कार केंद्राची अत्यंत गरज आहे. आपली पिढी कशी वाचवायची, हिंदू धर्माची मूल्य कशी जपायची, याचं उत्तर आहे संग्रामदुर्ग शिवसंस्कार केंद्र. हे केंद्र झाले तर ते केंद्र फक्त कार्यक्रमाचे किंवा व्यायामाचे केंद्र राहणार नाही, तर ते बनेल हिंदू धर्म आणि चारित्र्य घडवणारे केंद्र. आज आपण सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल. छावा चित्रपट पाहून आपला समाज क्षणभर जागा झाला. प्रश्न असा आहे की ही जाणीव फक्त चित्रपटापुरतीच का? आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर कळतं आपल्या राजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म, स्वराज्य आणि संस्कृतीसाठी पणाला लावलं आहे. आणि आज आपल्या काही मुलांना आपला खरा इतिहास माहितीच नाहीये. त्यांना आपले राजे कसे वागायचे, आपले राजे कसे बोलायचे, कसे चालायचे ही गोष्ट त्यांना कोणी शिकवत नाही. आणि ही गोष्ट शिकवणारं केंद्र एकच आहे, ते केंद्र आहे शिवसंस्कार केंद्र. त्यामुळे संग्रामदुर्ग शिवसंस्कार केंद्र व्हायलाच पाहिजे. आज मी इथे ऐकलेलं सांगत नाहीये, तर मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते. चाकणमध्ये मी एका ठिकाणी साप्ताहिक शिवपूजनासाठी दर रविवारी जात असते. तिथे गेल्यानंतर आम्ही शिवरायांची आरती, शिवरायांचे पूजन, शिववंदना, शिवस्तुती घेत असतो. त्या काही मिनिटांमध्ये मन अगदी प्रसन्न होतं, हलकं होतं आणि त्यामधून आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. असे उपक्रम आपल्या किल्ल्यामध्ये राबवले गेले पाहिजे. आज संग्रामदुर्ग या किल्ल्यावर दरवर्षी राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा होत असते. त्यामध्ये विविध ठिकाणाहून मुलं स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. ते किल्ला बांधताना फक्त दगड रचत नसतात, तर ते एकी, विश्वास आणि नाती, नेतृत्व घडवत असतात. आपल्या संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये लाठीकाठी, मल्लखांब, योगा, किल्ले बांधणी स्पर्धा, उन्हाळी शिबिर तसेच वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. फिरंगोजी नरसाळे प्रतिष्ठान संस्थापकचे आपण सर्वांनी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण ते फक्त किल्ला जपत नाही, तर ते पुढची संपूर्ण पिढी घडवत आहे. यासोबतच इतिहास, कथाकथन, शिवरायांचे विचार वर्ग, सेवा उपक्रम अशा जर गोष्टी आपण या किल्ल्यामध्ये सुरू केल्या तर आपले शिवसंस्कार केंद्र अधिक प्रभावी होईल असं मला वाटतं. जाता जाता एकच सांगते, संस्कार लादता येत नाही, लादले किती ओझे वाटते. संस्कार लादता येत नाही, लादले किती
कर्कृतीतून पाझरत असतात, मुरत असतात आणि मुरलेल्या गोष्टी कधीच वेगळ्या होत नाही, कधीच वेगळ्या होत नाही.